माणसाच्या जगण्याच्या पूर्ण प्रक्रियेशी पाणी हे एकरूप झाले आहे. पण म्हणून पाणी हे सदा सर्वत्र उपलब्ध आहे असंही नाही. निसर्गाचे बदलते रूप, यामुळे उपलब्ध होणारे पाणी आणि उपलब्ध पाण्याचे होणारे नियोजन आणि प्रत्यक्ष वितरण, या अशा अनेक बाबी आपल्याला मिळणाऱ्या पाण्याशी निगडीत आहेत. पाणी आणि मानवी व्यवहार या दोन बाबी एकरूप झालेल्या आहेत. आपल्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची जी व्यवस्था आपण उभी केली आहे, तिची नियमित होणारी देखभाल दुरुस्ती ही व्यवस्था चिरकाल टिकवून आपलं जगणं सुकर करत असते. म्हणूनच आज पाण्याप्रमाणेच पाणी पोहोचवणारी, पाणी उपलब्ध करून देणारी ही व्यवस्थाही तितकीच अनमोल आहे. पाण्यासाठीची ही व्यवस्था उभारणे हे जेवढे महत्वाचं, तितकंच या व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीही. गावाने गावासाठी उभारलेला, गाव गावासाठी चालवत असलेला प्रकल्प म्हणजे जलस्वराज्य प्रकल्प. गाव सहभागातून पाणी पुरवठा, महिला सबलीकरण आणि याद्वारे सर्वांगीण गाव विकास, या व्यापक दृष्टिकोन असलेल्या या प्रकल्पात गाव सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलंय. प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीत गावकऱ्यांच्या जबाबदारीला अंतिम मानलं गेलं आणि म्हणूनच जलस्वराज्य प्रकल्प गावात राबवून पाणी टंचाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या गावात पुरेसं पाणी आणून आणि गावातल्या शेवटच्या टोकापर्यंत हे पाणी नियमित पोहोचवून गावांना आपण केवळ आपली जबाबदारी पूर्ण केली एवढंच वाटत नसून एका पुण्यकर्मातला आपला हक्काचा वाटा उचलल्याचं समाधान वाटतं. ही अशी भावना असणाऱ्या काही गावांपैकी कळवण तालुक्यातील भगुर्डी हे जलस्वराज्य प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्यातील आदिवासी गाव. पाण्यासाठीचा हा प्रकल्प गावाच्या सहभागाने राबवून सर्वांगीण गाव विकासासाठी आज गाव सक्षम झालंय. पाण्यासाठी गावातील महिलांच्या होणाऱ्या परवडीवर मार्ग काढण्यासाठी गावाने हा प्रकल्प राबवला. पुरीचं पाणी म्हणजे आम्ही जिरानं भरत होतो नदीनं, ते घाण राहायना. मग काही दिवस येरनं भर, मग काय येरनं बी सोडलं, मग या सबळ लायात. जर या हापशे बंद झाले, या मळ्यात जायचं, त्या मळ्यात जायचं, कुद्या मार असे हांडे घेऊन 2-2 हांडे येरनेवर घेऊन पाणी वाहत होतो. शेवटी कसं पाणी वेळेवर असलं म्हणजे बाहेरचं काम सुचतो. वापर करायला धुणं, आंघोळे पांघोळे, स्वयंपाक हे झाल्याशिवाय तर काही बाहेर निघता येत नाही. पाणी नसल्यामुळे काय करेल माणूस, असं आहे ना. या प्रकल्पातून गावात एकोपा झाला. विचार विनिमयातून गावातील अडचणींवर, समस्यांवर गावाला मार्ग सुचायला लागले आणि गावाने ग्रामविकासाचा मार्ग रेखला. आमच्या गावातील जोही जलस्वराज्याचं काम झालं ते आम्ही गाव सोडून बाहेरच्या एकाही ठेकेदाराला किंवा एकाही माणसाला दिले नाही. पाईपलाईनीचं काम आमच्या गावातील व्यक्तीने केलं, टाकी बांधण्याचं आमच्या गावातील व्यक्तींनी केलं. जी पाईपलाईनीची जी कनेक्शन आहे आपलं, म्हणजे इन आउट, लाईट आउट, हे जे पाणी जाण्या येण्याचे पण जे पाईप फिटिंग आहेत ती सुद्धा गावातीलच माणसांनी केलं. आणि पाईपलाईन आपलं मोटर फिटिंग, पॅनल बोर्ड फिटिंग, या सगळ्या फिटिंगा, नंतर सुशोभीकरण, या सगळ्या गोष्टी आमच्या गावकरी मंडळींनीच केलं. याच्या मागे उद्देश असा की गाव काम कोणाचं, गावाचं. मग गावातील माणसांनी जर काम केलं तर आणि आपण स्वतः उभा राहून जर काम केलं तर कामात बदल, क्वालिटीत बदल, सिमेंट व्यवस्थित, वाळू व्यवस्थित, आणि आपण लक्ष देऊन आपण गावातलं जे गावाचंच काम आहे या दृष्टीने आम्ही गावालाच काम देण्याचं. भगुर्डी गाव प्रकल्पाची अंमलबजावणी पूर्ण करून देखभाल दुरुस्तीच्या अंतिम टप्प्यात काम करते आहे. अर्थातच या देखभाल दुरुस्तीच्या कामाला वेळेची मर्यादा नाही, कारण या टप्प्यातील काम जबाबदारीने वेळच्या वेळी नियमित करून गावाला अखंड पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आता गावाची आहे. पाणी पुरवठ्याची योजना गावात उभारताना योजनेच्या देखभाल दुरुस्तीची मानसिकता गावकऱ्यांमध्ये तयार करण्याचं काम जलस्वराज्य प्रकल्पातून भक्कमपणे होत असतं. म्हणूनच प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी इतकीच
किंबहुना त्यापेक्षाही जास्त जबाबदारी या देखभाल दुरुस्तीच्या टप्प्यात आपली गावकऱ्यांची असल्याची जाणीव गावाला झाली आहे. गावातील कोणीही व्यक्ती गेला त्याच्या लक्षात आलं की इथे लिकेज आहे किंवा इथे काही फॉल्ट आहे तर तो लगेच ते काम 15 ते 20 मिनिटाच्या आत किंवा अर्ध्या तासाचे किंवा त्याच दिवशी करू शकतो. त्याच्याने आमच्या गावातील जे गावाला पाणी मिळणार आहे ते एकही दिवस बंद पडू शकत नाही. हा सुद्धा देखभाल दुरुस्तीचा एक फायदा आहे. भगुर्डी गावातील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती आणि ग्रामपंचायत यंत्रणेद्वारे पंप हाऊस, रायझिंग मेन, टाकी, विहीर या पाणी पुरवठ्याच्या सर्व उपांगाची देखभाल दुरुस्ती सुरू आहे. गावाला मिळणारे पाणी हे शुद्धच असायला हवे यासाठी ही यंत्रणा दक्ष असून त्यासाठीची सर्व जबाबदारी पार पाडते आहे. प्रकल्पातील मोटार पंप, वॉल्स, पाईपलाईन हे नादुरुस्त होणार नाहीत अथवा झाल्यास कमी खर्चात दुरुस्त होतील याची काळजी भगुर्डी गावातील ही जबाबदार यंत्रणा घेत आहे. नादुरुस्त योजना दुरुस्त करण्यात ही यंत्रणा प्रशिक्षणातून आणि अनुभवातून अधिक सक्षम होत आहे. जलस्वराज्य मार्फत आपले ग्रामीण आणि पाणी पुरवठा योजनेसाठी हे युनिट बसवण्यात आलेले आहे. याच्यात कसं असतं, एक माणूसबळीचे गरज आहे. माणूस जो रोज चालू करायचे बंद करायची एक अडचण असतो. आता आपल्या गावात जवळ आहे म्हणून ठीक आहे, काही ठिकाणी लांब असतो तिथं जाऊन यायला पण अडचण असतो. त्यावेळेला हा युनिटचा इतका उपयोग होतो. ऑटोमॅटिकली ह्याला जेवढं आपल्याला वेळ ठरलेला असेल ते वेळ फिक्स केला की तेवढं ऑटोमॅटिकली चालू होतो आणि बंद होतो. ते टायमिंग कसं काय सेट? 3 बटन वापरून मोड बटन दाबलं की क्लॉक सेट लागतो, क्लॉक सेट करायचे. परत मोड दाबायचे, ऑन प्रोग्राम येतो, ऑन भरायचे. परत मोड दाबायचे, ऑफ प्रोग्राम येतो, ऑफ भरायचे. असं 4 प्रोग्राम आपल्याला त्याच्यात करता येतं. ह्याच्यात हे स्विच अशासाठी बायपास करून तुम्हाला म्हणजे हे याच्यावर वापरायचे नाही. त्यावेळेला तुम्हाला 2-3 दिवस हाताने चालवायचे पंप. काही लिकेज आहे, काही अडचण आहे तुमची, त्यामुळे तुम्ही बटन खाली घेऊन चालू करता येतं आणि बंद करता येतं. ते झाल्यावर तुमचे सगळे व्यवस्थित झाले की परत स्विच वर घेतले की ऑटोमॅटिकली चालू बंद होईल. तर सकाळी आलो ना त्यावेळेला आम्ही पहिले बोर्डाकडे पाहतो, कुठे वायरी कट आहे का काय. सगळं बोर्डाच्या भोवती फिरून चेकिंग करून घेतो किंवा वायर कुठे कट आहे का ते पाहून घेतो. पहिले आर्थिंग क्लिअर आहे का ते पाहतो. मग आर्थिंग कडे जाऊन पहिले एक बादली पाणी आर्थिंगला टाकून द्यायची. मगच आपण इथं यायचं, लाईट चेक करायची, पुन्हा लाईट चेक करायची. इथं तिघं लाईट आहे तरच आपण बटन दाबायचं.